धूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त आता 21 दिवसाची सेवा कशी करायची आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण खूप जण महाराजांना गुरु करणार आहे, कोणी देहधारी गुरु असेल. आपण जेव्हा गुरु समोर जातो तर आपली सेवा पाहिजे. नुसतं गुरु समोर जायचं पेढे घेऊन हार घेऊन झालं तसं आहे का? नाही. आपण मागच्या गुरुपौर्णिमेला काही संकल्प केला असेल की एवढे एवढे स्वामी चरित्र वाचणार, एवढी एवढी सेवा करणार. मग ह्या गुरुपौर्णिमेला महाराजांच्या समोर जाताना आपण काय सेवा त्यांच्या समोर ठेवायची, ह्या 21 दिवसामध्ये काय सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. आपल्या सगळ्या दत्त भक्त असेल, महाराजांचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असेल, त्यांच्यासाठी ही पर्वणी. गुरुपौर्णिमेनिमित्त काय होतं, खूप सुळसुळाट होतो, गल्लोगल्ली गुरु तयार होता नवीन नवीन. पण आपण कोणाला गुरु करतोय? आपण महाराजांचं प्रत्येक वर्षी गुरुपद का बरं घ्यायचं? प्रत्येक वर्षी का बरं घ्यायचं? एकदा केल्याने काय होत नाही, पण प्रत्येक वर्षी गुरुमंत्र का घ्यायचा? प्रत्येक वर्षी गुरुपद का बरं घ्यायचं? गुरुपद घेतलं म्हणजे झालं का? आणि अजून कोणी महाराजांची सेवा केली नसेल, गुरुपद घेतलं नसेल, महाराजांचं गुरुपद कसं घ्यायचं? घरच्या घरी साधं सोपं, कारण की खूप गर्दी असते, गर्दीमध्ये काही सेवा होतच नाही. आणि आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल, फोटो समोर आपण गुरुमंत्र कसा घ्यायचा, गुरुपद कसं घ्यायचं, त्याचे सगळे व्हिडिओ मी याच्यामध्ये सगळे व्हिडिओ मी टाकणार आहे. साधे सोपे, कोणत्याही साहित्याची गरज नाही तुम्हाला. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, धनलक्ष्मी कुंचन घ्या, हे घ्या, ते घ्या, काही नाही. बाजारीकरण नाही. आपल्याला सेवा महत्वाची, नामस्मरण महत्वाचं आहे. मग हे घरच्या घरी कसं करायचं याच्याबद्दल मी सगळे व्हिडिओ करणार आहे. आता राहिले 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, आपल्या गुरूंचा दिवस आहे. गुरु म्हणजे सगळ्यात पहिले आपले आई वडील, हे लक्षात ठेवा. काय होतं, आई वडील असतं आपलं बाजूला आणि बाकीच्या गोष्टी जास्त होतं. आपण याला गुरु करा, त्याला गुरु करा, भरकटून जातो आपण. कोणी म्हणतं मग हे साहित्य घ्या, ते साहित्य घ्या, नुसतं साहित्याचाच बाजार झालाय आता. महाराजांची सेवा करणं कोणी सांगत नाही, फक्त हे म्हणते हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ते यंत्र घ्या. या यंत्रतंत्रामध्ये अडकू नका. 29 जुलैपर्यंत आपल्याला महाराजांच्या समोर उभा राहायचंय. लक्षात ठेवा, महाराजांच्या समोर उभा राहायचंय, गुरुपद घ्यायचंय. तर आपण ही सेवा आपण अवश्य करा. सगळ्यात महत्वाचं काय, नामस्मरण. तुम्ही लिखित जप करा. लिखित मध्ये तुम्हाला जेवढा जप करता येईल तेवढा करा, किंवा रोजचे कमीत कमी जप तुम्हाला जेवढा करता येईल. आपला प्रपंच सांभाळून परमार्थ करायचा आपल्याला. लक्षात ठेवा, म्हणजे काम धंदे सोडून नुसतं जप करा असं सांगत नाही मी पण स्वतः जॉब करतो, सगळ्या गोष्टी करतो. नामस्मरण दिवसभरात टार्गेट ठेवा. दिवसभरात 1000, 2000 जेवढा आपल्याला जप होईल, 5000 जेवढा जप करता येईल तेवढा आजपासून करा. मी पण करणार आहे. वर्षभरात आपलं काही झालं नसतं. आपण कसं असतं, बँकेचे कोणते पण व्यवहार असेल, 31 डिसेंबरला लोक रात्री 12-12, 31 मार्चला लोक रात्री 12-12 वाजेपर्यंत काम करत असतात. महिनाभर 31 मार्च हा खूप महत्वाचा असतो. तसा हा गुरुपौर्णिमेचा महत्वाचा आहे. आपण वर्षभरात काही केली नसेल सेवा, नाही सण झाली, ह्या महिन्यामध्ये तुम्ही जेवढी जमेल तेवढी सेवा करा. रोज जमेल तेवढे तुम्हाला 1000, 2000, 3000, 5000 जप करायचा. जप तुम्ही म्हणा किती माळी करायचा, तुम्ही 1 युनिट घेऊन टाका आणि महाराजांचा आजपासून आहे तो जप करायला चालू करून द्या. 21 दिवसामध्ये जेवढा जप होईल तेवढा होईल. पुरुष असेल, पुरुषांचे 29 दिवस पूर्ण होतील. म्हणजे महाराजांच्या समोर उभा राहायला तुम्ही उभा राहू शकता. नाही तर असं उभा राहू शकत नाही. नुसतं तोंड घेऊन का उभं राहायचं महाराजांसमोर? नुसते पेढे आणि हार याच्याने महाराज खुश नाही होत. महाराजांना पाहिजे सेवा. सेवा म्हणजे काय, नामस्मरण. बस. तुमचं यंत्र नको, तंत्र नको, काही नको, महाराजांना नामस्मरण महत्वाचं आहे. मग 29 तारखेला महाराजांच्या समोर उभा राहणार, आपण गुरुपद घेणार, तर आपली काही जी सेवा आहे ती महाराजांच्या समोर ठेवू शकतो आपण, की महाराज एवढी सेवा झाली. त्याच्यासोबत आपण स्वामी चरित्र वाचू शकतो. स्वामी चरित्र तुम्ही दिवसभरात सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री 12 पर्यंत स्वामी चरित्र वाचा. कमीत कमी 21 तर पारायण करा. महाराजांच्या समोर जेव्हा आपण 29 तारखेला उभा राहणार आहे तेव्हा महाराजांना म्हणू शकतो, महाराज एवढा जप झाला आणि एवढी सेवा झाली. बस तेवढ्याने पण महाराज खुश होता. बाकी काही नको त्यांना.
बाकी काही नको. महाराज जेव्हा होते, महाराजांनी कधीही आयुष्यभरामध्ये, नाही तर महाराजांच्या स्वामी चरित्रामध्ये असलं असतं की धनलक्ष्मी कुंचन घ्या किंवा श्रीयंत्र घ्या, हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या आणि हे घेतल्याने तुम्हाला पैसा येईल, असं महाराजांनी स्वामी चरित्रात लिहून ठेवलं असतं. असं कोणतंही शास्त्र नाहीये, असं काहीच नाहीये. महाराजांनी नामस्मरण करायला सांगितले, हे लक्षात ठेवा. नामस्मरणाच्या आपण त्या गोष्टीपासून लांब जातोय, आपण दुसराच मार्ग भरकटतोय. हे गुरु ते असे गुरु करून गल्लोगल्ली गुरु झाले. आजकाल कोणावर विश्वास ठेवणं म्हणजे मुश्किल आहे. म्हणून त्यांच्या कोणाच्याही नादी न लागता आपण 29 तारखेपर्यंत 21 दिवस आपण नामस्मरण करा. एक छोटं युनिट घेतलं तर घ्या किंवा जपमाळ घ्यायची, जपमाळ घ्या. रोज महाराजांचा जप करायचा. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी गुरुमंत्र घेतला नसेल त्यांनी कोणाचा करायचा, तुम्ही महाराजांचा घ्या. गुरुमंत्र कसा घ्यायचा, जे नवीन असेल त्यांना गुरुमंत्र कसा घ्यायचा, घरच्या घरी. कारण की कुठेही गर्दी करून फायदा नाही. घरच्या घरी गुरुमंत्र कसा घ्यायचा, फोटो असेल तर फोटो समोर, मूर्ती असेल तर मूर्ती समोर कसा गुरुमंत्र घ्यायचा, ते मी ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये पुढे मी सगळं सांगणार आहे. जे वास्तव आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. आपण आतापर्यंत केलेली सेवा असेल ती लिहून ठेवा आणि 29 जुलैपर्यंत प्रत्येकाने स्वामीचरित्र असेल, नामस्मरण असेल, ते जास्तीत जास्त करायला पाहिजे बस. आणि महाराजांना रोज नैवेद्य दाखवायला पाहिजे. असे खूप जण आहे ते 50 वर्षापासून सेवा करतात, महाराजांना घरी नैवेद्य दाखवत नाही दाखवायला पाहिजे. नैवेद्यामध्ये महाराजांना खूप जण म्हणतात आमच्या घरी नॉनव्हेज होतं. नॉनव्हेज नाही, तुम्ही नॉर्मल पोळी भाजी असेल सकाळच्या वेळेस महाराजांना दाखवा. तुम्ही जेव्हा जेवण करणार तेव्हा महाराजांना नैवेद्य दाखवा. हे बेसिक रूल आहे. आपण काय करतो, शेजारच्यांनी महाराजांची सेवा करताय मग आपण पण करा सेवा, असं नाही. सेवा करा पण महाराजांना रोज पाणी भरून ठेवायला पाहिजे तांब्यामध्ये. हे कोणी करतं का, कमेंट करून मला अवश्य सांगा. महाराजांना तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायला पाहिजे. आजपासून तरी आपण चालू करा. आजपासून तुमच्या घरामध्ये किती वास्तुदोष असू द्या, पितृदोष असू द्या, घरामध्ये भांडणं असेल, किरकिरी असेल, सगळं असेल, पण तुम्ही आजपासून महाराजांना तांब्या भरून ठेवा. आपल्या घरातील देव कधीही उपाशी राहता कामा नये. लक्षात ठेवा, उपाशी राहता कामा नये आपल्या घरातील देव. आपण काय करतो, आपल्या घरातील देवालाच विसरून गेलो. आपण घरातील देव आहे त्यांच्याकडेच लक्ष नाही आपलं. आता आपलं बाहेरच्या गोष्टीकडे जास्त लक्ष आहे. म्हणून घरातील देवाकडे बघा. रोज महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा. वरण भात भाजी पोळी तांब्या भरून ठेवा. ते पाणी प्यायचं, तो प्रसाद सगळ्यांनी खायचा. ते केल्याने घरामध्ये वादविवाद भांडणं होणार नाही. हे रोज आजपासून चालू करा, गुरुपौर्णिमेपर्यंत करा आणि पुढे वर्षभर पण करायचं. महाराजांच्या 29 तारखेला आपण जेव्हा महाराजांच्या समोर उभा राहणार आहे तेव्हा आपण केलेली सेवा ती महाराजांना दाखवणे. आपण कसं रिपोर्ट कार्ड करतो, रिझल्ट असतो, तसं असतं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या समोर उभं राहायचं. आपण वर्षभरात काय दिवे लावले, वर्षभरात काय सेवा केली, वर्षभरात किती गुरुचरित्र पारायण केले, वर्षभरात किती स्वामीचरित्र पारायण केले, वर्षभरात काय काय सेवा केली, ती महाराजांच्या समोर लिहायची. मी स्वतः तसं लिहित असतो. ते लिहिल्यानंतर महाराजांचं जे काय आशीर्वाद देतील ते, आणि पुढचं आपल्याला अजून जी सेवा आहे ती सेवा आपल्याला करायची. ही साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने करावी आणि प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी लिहून ठेवायचं की आपण किती स्वामीचरित्र असेल, गुरुचरित्र पारायण असेल, नामस्मरण असेल, लिखित जप असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, किती पारायण झाले, हे सगळे महाराजांच्या समोर लिहायचे. आता अजून पण कोणाचे पारायण बाकी असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, गुरुचरित्र पारायण असेल, ते पण तुम्ही करू शकता 29 तारखेपर्यंत. हे जबरदस्ती का नाही, जबरदस्ती असं काही नाही आहे. तुमची सेवा आहे, आपण मनापासून सेवा करायची. कारण की महाराजांच्या समोर उभा राहायला, लक्षात ठेवा, असं नाही की नुसते पेढे आणि पैसा असा विषय नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांना सेवा महत्वाची, दुसरं काहीच नाही. तुमच्याकडून महाराजांना काही लागत नाही, काही लागत नाही. नामस्मरण म्हणून आज दिवसभरात तुम्हाला आजपासून रोज जेवढा जप करता येईल तेवढा जप करावा आणि तो जप लिहून ठेवा. बाळप्पा महाराजांना पण महाराजांनी सांगितलं की तुम्ही जप लिहून ठेवा आणि जप लिहून तो महाराजांच्या 29 तारखेला समोर ठेवायचा. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.